नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे दिवाळी स्पेशल चकली. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. चकलीची भाजणी बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. आपल्याला रेशनचा 1 किलो, 2 वाटी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे, जिरे घ्यायचे आहे आणि आपल्याला धने घ्यायचे आहे. तांदूळ भाजून घेणार आहोत. आपल्याला असे तांदूळ लालसर भाजून घ्यायचे आहे. आपले तांदूळ भाजून झालेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊ. डाळीला भाजून घ्यायचे आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे भाजताना. आपली हरभऱ्याची डाळ भाजलेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. आपण जिरे टाकणार आहोत याच्यामध्ये. जिरे आपण भाजलेले नाही आहेत. धणे पण आपल्याला कच्चेच टाकायचे आहेत. सगळे मिक्स करून आपल्याला दळून आणायचे आहे. चकली बनवण्यासाठी आपण चकलीचे पीठ घेतलेले आहे. चकली बनवण्यासाठी आपल्याला मसाले घ्यायचे आहे. मी घरगुती मसाला घेतलेला आहे. तुम्ही रेडीमेड चकलीचा मसाला आणला तरी चालेल. मीठ घ्यायचे आहे, हळद घ्यायची आहे, तीळ घेतलेले आहे मी, लाल मिरची घ्यायची आहे, ओवा घ्यायचा आहे आणि 4 पळी आपण तेल घेतलेले आहे. चकलीचं पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण 4 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल आपलं चांगलं थोडंसं गरम झालं की आपल्याला 2 चमचे मिरची टाकायची आहे. आपल्याला थोडासा मसाला टाकायचा आहे. आपल्याला हळद टाकायची आहे आपल्याला. आता आपण याच्यामध्ये पाणी सोडून देऊया. जेवढं आपल्याला पिठाला पाणी लागेल तेवढं आपण पाणी घेऊया. आपल्याला पाण्याची उकळी आणून घ्यायची आहे. आपण त्याच्या अगोदर आपण तीळ टाकून घेऊया पाण्यामध्ये. ओवा टाकून घेऊया. आता आपल्याला ह्या पाण्याला चांगलं उकळू द्यायचे आहे. आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. आपलं पाणी उकळून झालेलं आहे. मी अर्धा किलो पिठाला 2 तांबे पाणी घेतलेलं आहे. तुम्ही कमी किंवा जास्त पाणी घेऊ शकता. आपण पीठ मळून घेऊया. पिठामध्ये आपल्याला हे गरम पाणी टाकायचे आहे. पिठामध्ये जेवढे पाणी लागेल तेवढेच टाकायचे आहे. जास्त पातळ नाही करायचे आपल्याला पिठाला. पाणी गरम आहे त्याच्यामुळे आपण चमच्याने मिक्स करतोय. पाणी जेव्हा हे पीठ गार होईल आपण हाताने पीठ मळलं तरी चालेल. हे बघा आपलं पाणी सगळं ह्या पिठामध्ये बसलेलं आहे. आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर आपल्याला पीठ गरम लागत असेल तर असं गार पाण्याचा हात लावून आपण पीठ मळू शकतो. आता आपण जेवढी चकली करायची आहे तेवढंच पीठ वरती ठेवायचं आहे. बाकीच्या पिठाला आपण असं पातेल्यामध्ये ठेवून देऊ, झाकून ठेवूया. म्हणजे ते पीठ आपलं गार होणार नाही. असं झाकून ठेवायचं आहे आपल्याला पिठा. आता आपण ह्या पिठाच्या चकल्या बनवून घेऊया. आपण
चकलीचं पीठ आपण सोऱ्यामध्ये भरून घेऊया. चकली बनवून घेऊया. हे बघा किती छान आपली चकली पडते. जर तुकडे होत असतील तर तुम्हाला असं वाटत असेल पीठ कोरडं झालेलं आहे तर तुम्ही पिठाला पाणी लावू शकता, म्हणजे आपली चकली एकसारखी पडेल, त्याचे तुकडे होणार नाही. चकलीचे तोंड आपल्याला असे बंद करून घ्यायचे आहेत, नाहीतर मग ते मोकळे मोकळे होऊ शकतात. आपली चकली तयार झालेली आहे. आता आपण आपल्या चकलीला फ्राय करून घेऊया. आपलं तेल तापलेलं आहे. मध्यम आचेवरच आपल्याला तेल तापून घ्यायचे आहे. आता आपण तेलामध्ये चकली सोडून देऊया. एक साईडने जी चकली झालेली आहे तिला आपण पलटी करून घेऊ. आपल्या चकल्या फ्राय झालेल्या आहे. आता आपण यांना काढून घेऊया. हे बघा आपली चकली किती कुरकुरीत झालेली आहे. आपली चकली तयार झालेली आहे. ही चकली खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही एकदा नक्की हिला करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.